श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडलाय, आता मी ब्लॉग पण करत आहे ना, आणि रोजच्या व्हिडिओमध्ये देवपूजा करताना माझे हात दिसतात जास्त करून, आणि त्याबद्दलचे बऱ्याच जणींचे प्रश्न आहेत की तुमच्या अंगठ्यामध्ये काय आहे. तर माझ्या दोन्ही अंगठ्यांमध्ये हा जो चांदीचा छल्ला, किंवा तुम्ही याला चांदीची अंगठी म्हणू शकता, पण याला छल्लाच म्हणतात, हा जो आहे ना तो एकदम जड आहे आणि ह्याला कुठेही जोड नसतो. म्हणजे मी बनवूनच तसा घेतलाय की याला कुठेही जोड नाही, भरीव. आणि माझ्या वजनाचा, आता म्हणजे माझं वजन समजा 60 किलो आहे, तर त्याला 5ने भागायचं आणि जी संख्या राहील तेवढ्या ग्रॅमचं हे करायचं. तर हे असे बनवून मी माझ्या अंगठ्यामध्ये घातलेले आहेत. याचा फायदा म्हणजे शुक्र स्ट्रॉंग होतो आणि पैशामध्ये बरकत होते. म्हणजे तुमचा प्रश्न म्हणून सांगते. दुसरी गोष्ट, ताई तुमच्या हातातले ब्रेसलेट कुठले आहेत? तर मी 6 ब्रेसलेट वापरते, त्यातले 3 कधी. हे आहे इव्हिल आहे. अर्थातच आपल्या या चॅनेलला, आपल्या फॅमिलीला कोणाची नजर लागू नये. हे आहे पायराईट, जे पैसा खेचून घेते. आणि हे आहे एमॅथिस, म्हणजे निगेटिव्ह गोष्टी, ॲक्सिडेंट या गोष्टी घडवून देत नाही. या व्यतिरिक्त मी फिरोजा मनी मॅग्नेट सुद्धा घालते. रोजचं पण छान असतं, पण मला आवश्यकता नाही, कारण माझी मुलं माझं सगळं ऐकतात, त्यामुळे नातेसंबंधांची गरज नाही आहे. हे जे एमॅथिस आहे ते जर कुणाला हे असेल ना, नजर बाधा, शनीची 7.5 व्यसन, त्याला सुद्धा चालतं. आणि फिरोजा तर माझं फेवरेट आहे, ते सुद्धा मी बाहेर जाताना वगैरे हमखास माझ्या हातात असतं. तर हे 6 ब्रेसलेट मी मोस्टली यूज करते, जे मी तुम्हाला दाखवले आपल्याकडे आहेत, आणि ते मी सिद्ध करून स्वतःही घालते आणि तुम्हालाही देते. ही आजची छोटीशी गोल्डन टिप समजा. चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्टिंग आणि आवडीचा नावडीचा सगळाच असा विषय आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तो म्हणजे सकाळी उठण्याची वेळ. सगळ्यांनाच वाटतं की गजर झाल्यानंतर अजून 5 मिनिटं, अजून 5 मिनिटं, अजून 5 मिनिटं. तुम्ही काय, मलाही वाटतं. आणि जास्त करून या थंडीमध्ये तर उठावंसंच वाटत नाही. छान असं उबदार जर आपण पांघरून घेतलं तर आपल्याला उठवत नाही, आणि मग सगळंच गणित चुकत जातं की मी उठले उशिरा तर माझं सगळं आवरतं उशिरा, आणि मग सगळंच आपली गडबड होते. असं प्रत्येक स्त्रीचं म्हणणं असतं की ताई मला ना वेळच पुरत नाहीये कामाला, किंवा मला एनर्जीच येत नाहीये, मला देवपूजाच करायला वाटत नाही, मला घरातली कामच करायला वाटत नाहीयेत. ही प्रत्येक महिलेची तक्रार आहे बघा. कारण एक कारण नाही आहे, त्याच्या मागं अनेक कारण आहेत की आपण दिवसभराच्या कामाने दमतो, उद्या स्ट्रेस असतो उद्याचा आपल्याला, की मुलांचे डबे, ऑफिस, घर, हे सगळं सांभाळताना आपली तारेवरची कसरत होते. डिलेव्हऱ्या वगैरे झालेल्या असतात 1-2, त्यामुळे अंगामध्ये बी विटॅमिन, D12 या सगळ्याची कमतरता असते, कॅल्शियमची कमतरता असते, पुरेसा आहार आपण घेत नाही, पुरेशी झोप आपण घेत नाही, आणि त्यामुळं खरं तर हे सगळं होत असतं. असं काही नाही की निगेटिव्हिटीनंच हे होतं. तर सगळ्यात आधी त्याची औषध उपचार घ्या. डी विटॅमिन असेल, बी विटॅमिन असेल, B12 असेल, डी विटॅमिन असेल, कॅल्शियम असेल, या सगळ्यामुळं आळस येणं, कंटाळा येणं या गोष्टी होतात. आणि त्यानंतर मग तुम्हाला तसं होत असेल तर ती निगेटिव्हिटीची लक्षणं असतात, असं माझं म्हणणं आहे. तर आपण आज बघणार आहोत सकाळी उठण्याची वेळ तुमचं नशीब कसं ठरवते. बघा, सकाळी 3 वेळा आहेत. त्या वेळेमध्ये सकाळी उठण्याची वेळ नाही म्हणता येत त्याला, आंघोळीची वेळ. सकाळी उठण्याची आणि आंघोळीची वेळ ही आपलं नशीब बदलू शकते. ते कसं? तर शास्त्रामध्ये 3 वेळा सांगितलेल्या आहेत आंघोळीच्या. या 3 वेळेच्या पुढं जे आंघोळ करतं किंवा जे आंघोळच करत नाही त्यांना कसं दुर्भाग्य ओढवतं आणि ते स्वतःहून कसे ओढून घेतात, हेच आपण शास्त्रीय माहिती आज बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा लवकर उठण्याचे शारीरिक आणि आरोग्याचे पण फायदे आहेत की आपल्याला खूप सारे त्याच्यातून सकाळची ताजी हवा मिळते. आपल्याला पॉल्युशनमध्ये दिवसभर मोकळा श्वास घेता येत नाही, तो सकाळी घेता येतो, आणि आपलं काम लवकर आवरतं. आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी जास्त येते. जे काम दुपारी 12, 1, 2 पर्यंत आपलं साठतं ते आपलं कधी कधी 10 पर्यंतच होतं, आणि मग आपल्याला थोडासा मोकळा वेळ सापडतो.
म्हणून लवकर उठायचं. दुसरी गोष्ट, आंघोळीची वेळ पहाटे 4 ते 5 किंवा 3 ते 5 या वेळेमध्ये जो आंघोळ करतो त्याला देवाचं सानिध्य सापडतं. ब्रह्मांडाशी ही व्यक्ती जोडली जाते आणि देवाशी कनेक्ट होती ही व्यक्ती, जी सकाळी 3 ते 5 या वेळामध्ये उठून एक 10 मिनिटं मेडिटेशन करून, व्यायाम करून आंघोळ करते. त्या व्यक्तीला कधीच कशाचं म्हणजे काळजी लागत नाही, स्ट्रेस लेवल कमी होते आणि आध्यात्मिक लेवल त्यांची उच्च कोटीला जाते. दुसरी जी वेळ आहे ती आहे 5 ते 7 ही वेळ सुद्धा, किंवा 4 ते 6 ही वेळ म्हणूया आपण. 4 ते 6 या वेळेमध्ये आंघोळ केल्यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. आपण म्हणतो पुढच्या जन्मी मी हिचा नवरा पाहिजे किंवा मी त्याची बायको पाहिजे, ही माझी बहीण पाहिजे, पण असं म्हणायचं नसतं. मी तुम्हाला रिअल फॅक्ट सांगते की आपण जेव्हा म्हणतो की या जन्मी नाही, मी तुला पुढच्या जन्मी हे देईन किंवा मी असं करेन, त्यावेळेस आपण एका प्रकारे आपण अजून एक जन्म मागत असतो आणि कुठलाही जन्म हा काहीतरी फेडण्यासाठी आपण घेत असतो. म्हणून आपल्याला मोक्ष प्राप्तीची गरज असते, वैकुंठवासाची गरज असते आणि त्यासाठी सकाळी 4 ते 6 जर आपण स्नान केलं, अभ्यंग स्नान ज्याला म्हणतो, जे फक्त आपण दिवाळीला करतो, तुम्ही नाही मी सुद्धा, खरं तर या वेळा बदलल्या पाहिजेत. आपल्याला फक्त दिवाळीला अभ्यंग स्नान मिळतं, बाकी वेळेस मग आपल्याला थोडा लेट होतो. पण शास्त्र काय सांगते हे मी तुम्हाला सांगतेय की पहाटे 4 ते 6 आंघोळ केल्यास मोक्ष मिळते. भगवान विष्णूंच्या जवळ पायाशी जाण्याची आपल्याला एक संधी मिळते, जितकं आपण जास्त वर्ष हे फॉलो करू. आणि तिसरी वेळ म्हणजे 6 ते 8 या वेळात जी व्यक्ती आंघोळ करते त्याला धन प्राप्ती, वैभव, संपत्ती सगळं काही मिळतं. म्हणजे या 3 वेळा आहेत सगळं काही. म्हणजे आधी सांगितलेल्या 2 गोष्टी नाही, धन प्राप्ती, वैभव म्हणजे बाकीचं हे भौतिक आयुष्य मिळतं चांगल्या प्रतीनं. आता या 3 मध्ये तुम्ही कोण आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 3 ते 5, 4 ते 6 का 6 ते 8 या वेळात. आता 8च्या नंतर आंघोळ करणाऱ्यांचं काय होतं ते बघूया. 8च्या नंतर जी व्यक्ती स्नान आधी करते किंवा बाकीचे विधी करते, त्या व्यक्तीला दारिद्र्य, दुःख, आजारपण, रोग हे सगळं काही घेरतं आणि शरीर हे आरोग्याचं मंदिर सोडून रोगाचं मंदिर होतं. म्हणून 8च्या पुढे आंघोळ टाळावी, 8च्या आतच करावी. टाळावी म्हणजे पारोसं राहावं का, तर अजिबात नाही, आंघोळ करावी. पण या 3 वेळेमध्ये आंघोळ केल्यास तुम्हाला मॅजिकलरित्या आयुष्यामध्ये बदल दिसतील. थोडासा प्रयोग करून बघा, मी सांगते म्हणून. मी 3ऱ्या टप्प्यात बसते मी स्वतः, त्याच्या आत मी पण नाही बसत. म्हणजे मी खरं बोलते, मला उगाचच सांगायचं म्हणून सांगायला नाही आवडणार की मी पहाटे 4ला आंघोळ करते, नाही होत माझ्याकडून. पण हळूहळू 3ऱ्या टप्प्यावरून 2ऱ्या टप्प्यावर येण्याचा प्रयत्न तर करूया आपण. आणि मग 2ऱ्यावरून एकदा आपण उठायची सवय लावली की आपल्याला 21 दिवसात गजर पण न लावता जाग येते. तुम्ही हे करून बघा, अनुभवा. 5-10 मिनिटं जो सुरुवातीचा आळस येतो तो झटकायचा आणि जे आपल्याला आवडतं ते करायला लागा. मोबाईल स्क्रोल करत आपण बसतो. आपल्या सगळ्यांचा एक दोष आहे, तो रात्री आणि सकाळी आपण मोबाईल स्क्रोल करत कुणाचं काय आलंय हे बघत बसतो आणि एक्झॅक्टली आपण इथंच चुकतो. तो मौल्यवान वेळ जर आपण आपल्या कामासाठी, घरासाठी, आरोग्यासाठी दिला तर खूप छान रिझल्ट आहेत याचे. आणि बिन आंघोळीचं तर राहायचंच नाही. दुसरी एक गोष्ट, संध्याकाळी शास्त्र सांगतं की आंघोळ करू नये, पण काही जण हायजीनसाठी वगैरे किंवा दवाखान्यात तुम्ही जॉबला आहात, बाहेरून थकून ट्रेनमधनं येत आहात, तर नक्कीच संध्याकाळी पण आंघोळ करावी, काही हरकत नाहीये. अशा वेळेस आंघोळीमध्ये कापूर वगैरे घालावा, कधी मीठ घालावं आंघोळीच्या पाण्यामध्ये, म्हणजे एक ताजेतवानापणा येतो, आरोग्य सुधारतं. आणि सकाळची एकदाच आंघोळ करत असू तर या सांगितलेल्या गोष्टी आपल्याला नक्की पाळायच्या आहेत. तुम्ही मला याचे रिझल्ट सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये पण लिहा. 3 आंघोळीच्या वेळा आणि होणारे फायदे मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगितले. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.